भाऊ, तुम्ही किती वर्षापासून नगरपालिकामध्ये निवडून येत आहे? मी हे माझी 7वी पंचवार्षिक आहे. तुमची 7वी पंचवर्षीय आहे, तुम्ही निवडून येत आहे, परंतु आतापर्यंत भुसावळ नगरपालिकाचा स्वतःचा बांधारा नाही आहे. भुसावळकरांची आज जनसंख्या ही खूप वाढलेली आहे. ही गोष्ट कबूल करावी लागेल. आपली भुसावळ नगरपालिकेची यंत्रणा आहे पाण्याची, ही 1958 सालीची आहे आणि ती नगरपालिकेने 1991ला ताब्यात घेतलेली आहे. कर्मचारी ऐकून घ्या. नाही, आता तुम्ही सांगत होते की हे जे बंधारा आहे ते रेल्वेचा बंधारा आहे, त्याच्यामधून आपल्याला खैरात म्हणून पाणी भेटत आहे. ही खरी गोष्ट आहे. नगरपालिकेचा स्वतंत्र बंधारा नाही. गेल्या 25-30 वर्षामध्ये नगरपालिकेच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जे नगराध्यक्ष असतील त्यांनी उदासीनता दाखवली, परंतु 2016 रोजी भारतीय जनता पक्षाची राजवट आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही पाण्याचा प्रश्न हाती घेतून अमृत योजना मंजूर करून ती अमृत योजनेचं निविदा काढून आम्ही प्रत्यक्ष कामात सुरुवात केलेली आहे. आज कितीही नाकारलं, कितीही बोललं तरी पाण्याच्या 12-11 टाक्या ह्या 80 ते 90% पूर्ण झालेल्या आहेत आणि जॅकवेलचं काम कंप्लीट झालेलं आहे. जलशुद्धीकरण काम सुरू झालेलं आहे. गावामध्ये पाईपलाईनचं काम सुरू झालेलं आहे. फक्त 52 किलोमीटर पाईपलाईन बाकी आहे, ते सुद्धा होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आम्ही केल्या. परंतु जर इतिहासात तुम्ही टोकून पाहिलं तर भुसावळ नगरपालिकेला जे पाणी मिळतं, ज्या बंधाऱ्यातनं मिळतं, तो बंधारासुद्धा नगरपालिकेचा नाही आहे, तो रेल्वेचा आहे. रेल्वे त्यांच्या परवानगीनं त्यांच्या इच्छेनुसार जेवढी हाईट आपल्याला तात्पुरतं काहीतरी अडखण करून पाणी अडवता येतं. ते जे बांधकाम होतं त्याच्यावर ते कायमस्वरूपी नसतं, परंतु हे लक्षात घ्या की आज रोजी तिथं जे काम झालेलं आहे हे किमान 5 वर्षापासून कायम टिकून आहे. बंधाऱ्यावर जे आता 2-2.5 फुटाची जी हाईट दिसते ते काम नगरपालिकेनेच केलेलं आहे आणि ते कोणत्याच पुरात आतापर्यंत वाहून गेलेलं नाही. हत्तूर धरणातनं आपल्याला आवर्तन सोडण्यात येतं. हत्तूर धरणातून आवर्तन सोडण्यासंदर्भात नगरपालिका वारंवार पत्रव्यवहार करते. ह्या वेळेला दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे आणि 15 ते 17% फक्त साठा शिल्लक असल्यामुळे ते पाणी उशिरा सोडण्यात आलं आणि ते पाणी पिण्यासाठी ठेवण्यात आलेलं आहे. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते पाणी सोडल्यानंतर त्या पट्ट्यातले जे एवढे शेतकरी आहे हे पाणी मोटारीने ओढतात आणि त्यामुळे सुद्धा आम्हाला आपल्या भुसावळला रेल्वेला पाणी उशिरा मिळतं. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा 3 दिवस पाण्याची किल्लत आली त्यांच्या वसाहतीमध्ये. हे तुम्ही याची माहिती घ्या. भुसावळ नगरपालिकेला 4 दिवस आली, त्यांना 3 दिवस आली, तर त्यांनाही पाणी नव्हतं. तर हे लक्षात घ्या की बंधारा आपला नाही आहे, म्हणून आम्ही आपलं स्वतंत्र युनिट आपण तयार केली, यंत्रणा तयार केलेली आहे. जोगलखेडा भानखेडा इथं जर तुम्ही भेट दिली तर तिथं जॅकवेलचं काम झालेलं आहे, इंटेक. या सगळ्या गोष्टीला आम्ही युद्धपातळीवर सुरू करतो आहे. जे टाकी मागच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडली ती सुद्धा आम्ही सुरू करत आहे. भुसावळकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे हा आमचा हेतू आहे, कारण ह्या पाण्याचा प्रश्न आम्हाला घरातनं विचारला जातो, नंतर बाहेरची विचारतात. त्यामुळे याच्या काळामध्ये अमृत योजनेच्या नंतर आपल्या शहरातला पाणी पुरवठा सुरळीत होईल. तोपर्यंत 8 ते 10 दिवसापर्यंत पाणी मिळू शकतं. यात आम्ही प्रयत्न करणार आहोत कमी दिवस करण्याचा, परंतु निश्चितपणे 10 दिवसाच्या वर एकही दिवस वाढणार नाही एवढी आम्ही ग्वाही देतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.